तुम्हाला डाएट एक्सरसाइज करायची काहीही गरज नाहीये. फक्त तुमचा जो आहार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त छोटेसे बदल करायचे. तुम्हाला गोड खायचं तर गोड खाण्याची पण योग्य वेळ काय आहे? सगळं करून सुद्धा तुम्ही वजन कमी करू शकता. कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मी कसं फॉलो करते ते तुमच्यासोबत आज शेअर करते. उठल्याबरोबर आपली वेट लॉसची पावडर. वेट लॉसची पावडर संपली असेल तर मग जिरं, सौंफ, ओवा हे रात्री भिजत घालून त्यामध्ये धने सुद्धा टाकते, कारण मला उष्णतेचा त्रास आहे म्हणून. हे एक तर सकाळी गरम करून घ्यायचं किंवा रात्री भिजत घालायचं, अशा पद्धतीने घेते जर वेट लॉसची पावडर संपली असेल तर. पण वेट लॉसची पावडर केली तर फक्त कोमट पाणी करायचंय, त्यामध्ये वेट लॉसची पावडर टाकायची, हे मॅन्डेटरी असतं. आता ब्रेकफास्टमध्ये मी एग्स घेते. आता उष्णतेचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी 2 एग्स घेते, पण त्यामधला जो पिवळा भाग आहे तो काढते आणि त्यासोबत कधी ब्लॅक कॉफी घेते, कधी घेत नाही, डिपेंड असतं मूडवरती. सो तुम्ही सुद्धा असं करू शकता. तुम्हाला जर चहा घ्यायचा असेल तर तुम्ही बिंदास चहा घ्या. फक्त आधी जर तुम्ही अंडे खाल्ले असेल तर मग नंतर थोड्या वेळाने घ्या. आणि यासाठी ना मला हा अगारोचा एग बॉयलर अँड पोचर खूप मदत करतो. सो मी काय करत असते, माझं काही काम करत असताना पटकन हे करते. ऑमलेट बनवायचं असेल तर ह्या ट्रेचा वापर करते. एकदा 4 ऑमलेट व्हेजीस सुद्धा तुम्ही बॉईल करून घेऊ शकता. फार इझी आहे. आणि पातेल्यामध्ये कसं अंड जेव्हा आपण टाकतो ना तर तेव्हा काय होतं तर ते फुटतं, पण इथे ही ना प्रिक करायला निडल आहे, त्यामुळे मग इझिली यामध्ये बिलकुल फुटत नाही. यामध्ये तुम्ही सॉफ्ट, मीडियम आणि हार्ड बॉईल करू शकता. प्रत्येकाच्या रिक्वायरमेंट्स वेगळ्या असतात. बरेच जण जिम करतात तर त्या हिशोबाने त्यांना कधी सॉफ्ट लागतं, कधी मीडियम लागतं, पण मी इकडे हार्ड बॉईल केलेलं आहे. आणि कधी अंड खाते, पण कधी ऑमलेट सुद्धा खाते. आता ऑमलेट कशा पद्धतीने बनवते ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. कधी फक्त एकच अंड खाते तर कधी 2 अंड खाते. आज अंड खाल्लं तर उद्या ऑमलेट किंवा कधी परवा पनीर या पद्धतीने करते. आणि ऑमलेट बनवायचं असेल तर 2 अंडे घेते बघा मी. आणि त्यामध्ये मी आवर्जून कोथिंबीर असेल किंवा मग काही तुमच्याकडे पालेभाज्या असेल जसं की मेथी असेल ते मी त्याच्यामध्ये आवर्जून टाकते. पालक मी टाकत नाही, मेथी टाकते आणि कोथिंबीर तर असतेच असते. आणि टमाटर, कांदा ह्या गोष्टी सगळ्या टाकून खरंच खूप छान लागतं. मला ॲज अ बॉईल अंडे कधी कधी खाल्ल्यापेक्षा हे खूप पोटभरीचं वाटतं. मसाले जे आहे ते तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता. आणि या अगारोच्या याच्यामुळे काय होतं की याच्यामध्ये तेलाचा वापर करायची गरज पडत नाही, जास्त कमी तेल लागतं. नसेल तुमच्याकडे तर तव्यावरती तुम्ही हे आमलेट बनवू शकता. सिम्पली आज मी कोथिंबीर टाकत आहे कारण मेथीची भाजी माझ्याकडे नव्हती. आणि हे मिक्स करत आहे कारण मी एग ऑलरेडी बॉईल केले, तर एक बॉईल एग घेते आहे आणि एक ऑमलेट घेते आहे. आता तुम्ही म्हणाल की हे गरमीचं उष्णतेचं पडेल का, आम्हाला मूळव्याध आहे. तर यामधला जो जेव्हा तुम्ही अंड उकडलेला खाता तर पिवळा भाग तुम्हाला काढून टाकायचा आहे आणि एक ऑमलेट सफिशियंट आहे. फक्त जेव्हाही तुम्ही अंड खाता तेव्हा तुम्हाला भरपूर पाणी प्यायचं आहे, कारण ते उष्ण असतं. तर पाणी आपल्या शरीरातील तापमान जे आहे ते नॉर्मलाइज करायला मदत करतं. त्यामुळे पाणी आपण आवर्जून प्यायचं आहे. कोणतीही गरम वस्तू जेव्हा तुम्ही खाता ना तर पाण्याचं 3 ते 4 लिटर वॉटर इनटेक करणं खूप गरजेचं आहे. कधी कधी असं पोचर सुद्धा बनवू शकता. फक्त सिम्पली त्यामध्ये अंड फोडून टाकायचं आणि कधी व्हेजीस सुद्धा तुम्ही म्हणजे सॅलेड वगैरे ह्या सुद्धा उकडून त्यामध्ये घेऊ शकता आणि त्यासोबत ब्लॅक कॉफी. आता ब्रेकफास्ट झाला. आता समजा आज माझ्याकडनं बाहेरचं खाणं झालं किंवा गोड खाणं झालं तर त्या दिवशी मी हे डिटॉक्स वॉटर बनवते. आता यामध्ये भरपूर व्हेरिएशन मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. काहीही कमेंट असेल मला कमेंटमध्ये विचारू शकता. याचा व्हिडिओ सुद्धा तुमच्यापर्यंत आला असेल किंवा येईल. खूप जबरदस्त आहे हे सुद्धा. दुसरी गोष्ट, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हे कमेंट करून नक्की सांगा. पण तुमचं वय किती आहे, वजन किती आहे, किती किलो कमी करायचं हे नक्की सांगा. फक्त हा डाएट फॉलो करा, तुम्हाला जबरदस्त रिझल्ट मिळेल. तुम्ही एग्स खात नसाल तर एग्स ऐवजी तुम्ही पनीर घ्या. आता येतं लंच. लंचमध्ये कंपल्सरी मी भाकरच घेते. एखाद्या वेळेस पोळी घेते. कधी कुठे बाहेर गेलो असेल, आता सुट्ट्यांमध्ये घरी, तर कंपल्सरी ज्वारीची भाकर माझी ठरलेली आहे. कोणतीही भाजी बनवते मी, कधी एक भुर्जी बनवते. आता तुम्ही कॉम्बिनेशन बघू शकता. प्रोटीन बरोबर भेटावं म्हणून आज ब्रेकफास्टमध्ये जर मी समजा सकाळी एग्स घेतलं नसेल तर मग मी दुपारी एग्स बनवते. पण जर मी सकाळी एग्स घेतलं असेल, मी दुपारी एग्स घेत नाही. 1 वाटी दही माझं कंपल्सरी असतं, तेही मिल्की मिस्टचं घेते मी. त्यानंतर कोणतीही भाजी पातळ असेल, सुकी असेल आणि त्यासोबत एक गोष्ट मॅन्डेटरी असते ती म्हणजे जवसाची चटणी. त्यामुळे पालेभाज्या आणि जमलं तर जेवढी पातळ भाजी तुम्ही घ्याल, जेवढं चुरून खाल, जेवढं बारीक चावून खाल तेवढं जबरदस्त. आता एक भाकर तुम्ही मीडियम साईजची बनवा, मोठी साईजची बनवा किंवा छोटी साईजची बनवा. तुम्ही पोट भरून भाकर खाऊ शकता, कितीही भाजी खाऊ शकता. ह्या डाएटमध्ये कसलंही, मी कोणती डायटिशियन नाही, पण मला याने खरंच हलकं हलकं वाटते.
तुम्हाला 6 महिने लागो, 3 महिने लागो, का 1 वर्ष लागो, तुमचं वजन 100% याने कमी होणार म्हणजे होणार, याची मी तुम्हाला गॅरंटी देते. आता जेव्हा हे बनवती आहे बघा, तर ही कढई मी एक शूटला मागवली होती, त्यामुळे मी आज त्यामध्येच भाजी बनवून घेत होते. तर आज गोबीची आणि त्यासोबतच जी आहे ती अंड्याची भुर्जी आहे. तर हे लंचला असणार आहे. आता श्रावण चालू आहे, त्यामुळे अंड्याची भुर्जी जी आहे तुम्ही नाही घेतली तरीही चालणार आहे. तुम्ही इकडे प्रोटीन साठी काय घेऊ शकता, तर सोयाबीनची भाजी आहे ते घेऊ शकता. आता येतो स्नॅक टाइम. स्नॅक टाइमला तुम्ही सरळ 1 वाटी फुटाणे, 1 वाटी मखाना असं घेऊ शकता. आता बघ, रोज रोज ते स्नॅक मध्ये खायला सुद्धा जीवावर येतं. मग बघा, मी असा एक लाडू बनवून ठेवते माझ्या घरी. तो खजूरचा असेल किंवा कधी खारीक खोबऱ्याचा असेल, पण जनरली खजूरचाच बनवते, जेणेकरून माझ्या मुलीला सुद्धा होतो. आणि हे बनवल्यामुळे काय होतं माहितीये का, गोडची जी क्रेविंग येते ना, ती सुद्धा खजूरने व्यवस्थितरित्या पुरेपूर होऊन जाते. आणि आपल्याला जे काही हेल्दी बेनिफिट्स आहेत, म्हणजे यामध्ये मी सीड्स टाकलेले आहेत, सगळं काही यामध्ये प्रॉपर पद्धतीने टाकलेलं आहे, ते मला एकदम प्रॉपर भेटतं. म्हणजे याच्यामध्ये मी जास्त करून सीडचा वापर करते ॲज कम्पेअर नट्स. म्हणजे जसे की काजू झाला, तर काजूमध्ये कसं फॅट असतं आणि कुठेतरी काजू मी थोडंसं कमीच घेते, तर बदामची क्वांटिटी जास्त घेते, पण बदामपेक्षा काजू हे कधी अर्धा घेत असते. तर या पद्धतीने नक्की करून ठेवा. किंवा मग तुम्ही या वेळेला तुम्हाला कॉफी घ्यायचं असेल किंवा तुम्हाला काही खायचं नसेल, कारण जर लंचमध्ये तुम्ही चांगलं भाकर खाल्ली असेल, तर साधारणतः एक 5 ते 6 दरम्यान आपल्याला भूक लागायला लागते, किंवा तुम्ही 4 ते 5 दरम्यानची विंडो पकडा. तर तेव्हा तुम्हाला चहाची तलब येते, तर बिनधास्त चहा घेऊ शकता, कॉफी घेऊ शकता. साखरेचं प्रमाण जेवढं कमीत कमी असेल तेवढं चांगलं, जेणेकरून तुम्हाला रिझल्ट चांगला येईल. आता तुम्हाला माहिती असेल, जर चहाची तलब तुम्हाला असेल आणि जर तुम्ही सकाळचा किंवा संध्याकाळचा चहा घेतला नाही, तर डोकेदुखी हमखास होते. माझ्यासोबत तसंच आहे. आता आज मला ना बिलकुलच चहाची इच्छा नव्हती, त्यामुळे मी इकडे कॉफी पिली. आता कॉफी जी आहे ही कधी-मधीच म्हणजे थोडं साखर टाकून घेत असते, पण जनरली माझा चहाच असतो, तोही कमी साखरचा असतो. आणि जर तुम्हाला चांगलं स्ट्रिक करायचं असेल आणि तुम्ही जर चहा सोडला, तर तुम्ही ब्रेकफास्ट सोबत ब्लॅक कॉफी घ्यायची आहे. आणि आता जो काही स्नॅक तुम्ही करणार आहात, त्यासोबत तुम्हाला ब्लॅक कॉफी घ्यायची आहे. ब्लॅक कॉफी कधीही उपाशी पोटी तुम्हाला घ्यायची नाहीये. ब्लॅक कॉफी कशी बनवायची याचा व्हिडिओ मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आता ही फ्रोझी कॉफी जी आहे ही कशी बनवायची, तर यामध्ये मी काय केलेलं आहे, 1 चमचा साखर घेतली, 1 चमचा कॉफी पावडर घेतली आणि त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा पाणी टाकलं आणि हे करून घेतलं आणि आता दूध टाकते. खरं तर ही भरपूर कॅलरी असलेली कॉफी आहे, पण ही मी 15 दिवसातून 1 महिन्यातून जरा तलब येते तेव्हा घेते. रोज-रोज मी याचा वापर करत नाही आणि ही खरंच खूप छान लागते. तुम्ही म्हणजे वेट लॉस वरती नसाल, तर तुम्ही कधी-मधी ट्राय नक्की करू शकता. पण याच ऐवजी एवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही ब्लॅक कॉफी घेतली, तर तुमचं इतकं जबरदस्त फॅट लॉस होतं मंडळी. ब्लॅक कॉफी तुम्हाला स्टार्टिंगला वाटेल, पण खूप जबरदस्त फॅट लॉस होतो. तुमची जर संध्याकाळी चहा घेण्याची तलब जात नसेल, तर बिनधास्त चहा घ्या. पण सकाळी जर तुम्ही ब्लॅक कॉफी घेणार ना ब्रेकफास्टला, मी तुम्हाला 100% सांगेल, काय इंचेस लॉस होतील तुमचं, काय जबरदस्त फॅट लॉस होईल. आता हे सगळं जेव्हा मी डाएट तुमच्यासोबत शेअर करते, 20 केजीला 1 लिटर या हिशोबाने तुम्हाला पाण्याचा इंटेक घ्यायचे. 3 ते 4 लिटर वॉटर तुम्हाला 100% कंप्लीट करायचंय, म्हणजे करायचंच आहे. मला माहिती आहे वातावरणानुसार जसं पावसाळा हिवाळा असतो, पाणी जरा कमी जातं, पण ॲटलीस्ट 2 ते 3 लिटर पाण्याचा आपल्याला टार्गेट ठेवायचं आहे. आता हे करत असताना जवसाची चटणी एकदाच बनवून ठेवू शकता, 10 दिवसाची, 20 दिवसाची. जर तुम्हाला हा डाएट आवडला असेल, तर मला नक्की कमेंट करून सांगा. आता डिनरला काय घ्यायचं हे तुमच्यासोबत मी शेअर करते. माझ्याकडनं ती क्लिप थोडीशी हे झाली, मी ओट्स तुमच्यासोबत शेअर करणार होते. तर इकडे मसाला ओट्सचा डायरेक्ट पॉकेट तुम्ही आणू शकता किंवा घरी मसाला ओट्स करू शकता. मसाला ओट्स तुम्हाला घ्यायचे आहेत. मसाला ओट्स आज घेतले, तर उद्या तुम्ही कोणत्याही जी घरी डाळ बनली ती डाळ 1 वाटी घ्यायची. ती भरपूर तुम्ही 1 वाटी 2 वाटी पिऊ शकता. त्यासोबत काकडी आणि गाजर तुम्हाला कंपल्सरी खायचं. आणि तुम्हाला असं असेल की तुम्हाला काही करून भाकर किंवा पाहिजेच, तर 1 भाकरची अर्धी भाकर करून करून हळूहळू करायचे. झोपण्याच्या आधी, म्हणजे जेवण झाल्यानंतर 2 ते 3 तासानंतर झोपण्याच्या आधी कोणतंही असं एक ड्रिंक प्यायचं आणि झोपायचं. जबरदस्त फॅट लॉस आणि वेट लॉस होईल. नक्की कमेंट करा तुमचं किती किलो वजन कमी करायचं.